नमस्कार मंडळी, कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत। तर हे 2-3 महिने आवळे खूप मिळतात। तुम्ही पण असं आवळे आणून खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचे बनवता येतं आपल्याला। आपल्या आरोग्यासाठी आवळा हा खूप चांगला असतो। आता ही रेसिपी कशा पद्धतीने बनवली चला मी आता पुढील व्हिडिओमध्ये दाखवते। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथं फ्रेश असा अर्धा किलो असे आवळे घेतलेले। या दिवसाचे कसे आवळे खूप बाजारात आलेले म्हणून आवळ्याचे जे प्रकार आहे ना ते आपण बनवून ठेवायचं आपल्याला 6 महिने वर्षभर टिकण्यासाठी। तर इथे मी आवळा आता स्वच्छ असं पाण्याने धुवून घेते। आधी एका पाण्याने धुतलेले होते मी, तरी पण आता पुन्हा मी 2 पाण्याने धुवून घेते ते व्यवस्थित। परत एका पाण्याने धुवून घ्या। खूप पाणी पण उकळायला ठेवलंय मी। आपल्याला थोडे 2-3 मिनिटासाठी असं स्टीम करून घ्यायची ते चाळण ठेवले मी। आता त्याच्यामध्ये आपल्याला चव बाजूने असे आवळे टाकून घ्यायचे। आवळे मी इथे टाकून घेतले। आता आपण इथे जवळजवळ याला 5 मिनिटासाठी असं झाकतो। गॅस जरा जोरातच ठेवू म्हणजे 1-5 मिनिटासाठी आपले आवळे लवकर असे स्टीम होऊन जातात। 5 मिनिटं झाले, आवळा बघू आपले झाले का नाही। आता त्यांना कसं चेक करायचं आपण, असं त्याची बाजू हे बघ अशी उकळली आहे म्हणजे आपला आवळा हा शिजला। इथे चाकूच्या साह्याने लगेच जातं ते। झाले, गॅस बंद करते आणि आता याला असंच थंड होऊ देते 1-2-3 मिनिटासाठी। मग तिथली पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला। आपल्याला आवळे इथं अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घ्यायचे। छान बघा इथे गार झाले। आता ते कशा पद्धतीने असं हातावर थोडंसं असं प्रेस केलं ना लगेच अशा पाकळ्या त्याच्या मोकळ्या होत्या। असे काढून घ्यायचे। हे बिया आपल्याला फेकायच्या नाही आहे। बियांचं काय करायचं मी तुम्हाला सांगते नंतर। 1-2 मिनिटं पण लागत नाही, लगेच आपले आवळे सर्व असे मोकळे होत आहेत। सर्व इथं आवळ्याच्या बिया काढून घेतले मी। आता आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचे। आवळा मी इथे मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले। आता इथे त्या चाळणीमध्ये आपल्याला ते मिश्रण टाकून घेतलं मी आवळ्याचं। चाळणीने असं आपल्याला चाळून घ्यायचं, त्याचं आपल्याला गर काढून घ्यायचं। जे जाड असेल ना ते चाळणीत वरतीच राहील। असं इथं मी आता सर्व इथे त्याचं गर काढून घेते। जे जाड असेल ते वरतीच राहून जाईल। सर्व असं मी चाळणीच्या साह्याने सर्व चाळून घेतलं। पूर्ण बारीक असं गर पडलं आहे। जे जाड राहिलं ते पण मी मिक्सरला फिरवून घेतलं। आता आपल्याला ते कढईमध्ये तूप टाकून द्यायचे। त्याच्यामध्ये ते 1 चम्मच एवढे साजूक तूप टाकून घेतले मी। आता त्याच्यात काय काय टाकायचं आहे ना मी तुम्हाला दाखवते। इथे अर्धा किलो आवळे आहे ना, तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर टाका। मी इथे थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे। सुंठ घेतलेली आहे, बदाम घेतलेले बारीक असे काप, पिस्ता घेतलेली। आता गूळ टाकून घेऊ आपण तुपामध्ये। आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही ना म्हणून मी थोडंसं तूप टाकून घेतले। गूळ टाकून घेतला तुपामध्ये आपण थोडंसं त्याला असं परतून घेऊ। त्याच्यामध्ये आता आपल्याला गर करून घेतला ना आवळ्याचा तूप त्याच्यामध्ये टाकून घेतला। आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आणि आपल्याला 1-2-3 मिनिटं तरी त्याला शिजवून घ्यायचं गुळामध्ये। मिश्रण व्यवस्थित असं घट्ट व्हायला लागले। जवळजवळ 2 मिनिटं झाले त्याला आपल्या गुळामध्ये टाकून। तर आता अजून आपल्याला 2 मिनिटं असंच ते
गॅसवरती राहू द्यायचे, म्हणजे आपला आवळा आणि गुळ असं व्यवस्थित त्याचा थोडंसं असं गोळा तयार होईल. आता जायफळ वसुंठ्याची पावडर करून त्याच्यात टाकली मी, ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. गुळाचं मिश्रण तर आपलं पूर्ण हे तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि त्याला एक गार होऊ देते, 2-3 मिनटासाठी असंच राहू देते, म्हणजे गार होईल. ते मिश्रण आपलं पूर्ण इथे गार झालं आहे. मी काढून असं प्लेटमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, व्यवस्थित असं गार झालं. आता आपण त्याला तुपाचा थोडा हात लावायचा आणि असं गोळा बनवून घ्यायचा. असं तुपाचा हात लावून गोळा बनवून घ्यायचा तो व्यवस्थित. मी पोळपाटावरती असं प्लॅस्टिकचं कागद टाकून घेतलेलं आहे. आता असं पांगून घेतलं मी. त्याच्यावरती आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ना, हे बदाम आहे, हे पिस्ताचे काप टाकून घेतले. आता मी बदामाचे काप टाकून घेते. असं व्यवस्थित त्याच्यावर परत वरून असं पॉलिथिन ठेवून असं थोडंसं हाताने प्रेस करून हवं असं लाटणं फिरवून घ्यायचं. आता थोडं असं एक 5 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी एक 5 मिनटं. व्यवस्थित असं सेट झाली आहे आपली पोळी. आता आपण ती काढून घेऊ पोळपाटावरती. कटरच्या साह्याने आता छोट्या मोठ्या असं आपल्याला कँडी कापून घ्यायचे. आवळा कँडी मी इथे अशी कट करून घेतली. आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. आपली ड्रायफ्रूट आवळा कँडी खूपच छान झाली, खायला पण एवढी छान लागेल. आता ह्याच पद्धतीने मी ती दुसरी पण कट करून घेते. सर्व आवळा कँडी मी इथे कापून घेतली. बाकीची मी तशीच ठेवली आणि याला मी थोडीशी पिठी साखर अशी कोटिंग करून घेतली त्याला, आणि ही मी तशीच ठेवणार आहे. थोड्या वेळ ठेवली ना तर ती आपोआप अशी कडक होऊन जाते. आपलं वर्ष 6 महिने टिकणारी ही आवळा कँडी तुम्ही पण एक वेळेस नक्कीच बनवून बघा. ह्या आवळ्याच्या बियांचं सांगितलं होतं ना, ह्या पाण्यामध्ये उकळवायच्या आणि केस धुताना ते पाणी वापरायचं. खूप ते चांगलं असतं केसांसाठी. आता बाकीचं मी इथे एक पोळी तशीच ठेवलेली आहे, तिचं दाखवते तुम्हाला. तर ती आपल्याला अशी रोल करून घ्यायचं आहे. तिचा हळूच असं रोल करून घ्यायचं आहे. हाताने हळूहळू असं प्रेस करायचं. असं मी पोळीचं असं रोल करून घेतला. असं थोडंसं प्रेस करून घेतलं त्याला. आता त्याच्या आपण छोट्या छोट्या अशा कँडी असं कापून घेऊ. आवळा कँडीची रेसिपी आज इथं आपली तयार झाली. हे मी पातळ पोळी लाटून त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट टाकून आणि रोल करून घेतला आणि ती कापून घेतली. आणि हे आवळा कँडी ही कोटिंग केली मी पिठी साखरेची. तुम्हाला पाहिजे तर करू शकता किंवा नाही. आणि ही कोटिंग वगैरे काही नाही, फक्त मी अशा कट करून घेतली. मी या साईजमध्ये अशा आवळा कँडी कट करून घेतली. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.